कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नवी मुंबई महानगरपालिकेचा बहुप्रतीक्षित अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी सभागृहात सादर केला। तब्बल 6,704 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प महापौरांकडे सादर करण्यात आला असून यामध्ये पर्यावरण, पर्यटन, प्रदूषण नियंत्रण, पार्किंग आणि आरोग्य सुविधांवर विशेष तरतूद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। या अर्थसंकल्पात शहराच्या विकासाला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांचा समावेश करण्यात आला। विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात कोणतीही कर वाढ प्रस्तावित नसल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। पर्यावरणपूरक विकास, आरोग्य सुविधा बळकट करणे आणि वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा यावर महापालिकेने विशेष भर दिला। दरम्यान अर्थसंकल्प सादर होत असताना सभागृहात भाजप नगरसेवकांचा उत्साह पाहायला मिळाला। या अर्थसंकल्पात विकास कामांना प्राधान्य देण्यात असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे। तसेच हा अर्थसंकल्प फुगीर असल्याची चर्चा देखील सुरू असून आगामी काळात या तरतुदींची अंमलबजावणी कशी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।